नमस्कार मित्रमंडळी. तर आयोगाने त्यांची उत्तर तालिका काढली आहे 2025 प्रिलिम्सची. जरा आपण याच्यावरती कुठले प्रश्न जरा चर्चेत आहेत, कुठले नाहीये, कुठले कॅन्सल होऊ शकतात, कितींमध्ये शंका आहे, हे सगळं बोलूया. आणि जसं मी म्हटली होती मागच्या वेळेस की पेपर जरा मॉडरेट टू डिफिकल्ट आला होता, म्हणून खूप काही कट ऑफ वरती जाणार नाही, 117 वगैरे असं जास्त जाणार नाही, त्याच्यापेक्षा कमीच कट ऑफ असेल. आता तो किती असेल तो आपण थोड्या वेळात बघूया. त्याआधी काही प्रश्न आपण बघू ज्याचा प्रॉब्लेम दिसतोय किंवा त्यांच्यावरती चर्चा चालू आहे. सगळ्यात पहिले तर हा प्रश्न जो सेट ए मधला 6वा प्रश्न आहे. वामनराव माधवराव कोल्हटकर हे कुठल्या जागेवरनं आले? तर ते विदर्भ उत्तर दिलं आहे आयोगाने. ते कुठे सापडलं नाहीये मुलांना, मुलींना पण. तर विदर्भ हे उत्तर आपल्याला मान्य करायला लागणार आहे. तर याच्यात ज्यांचा तुक्का बसला, पहिला ज्यांनी मार्क केला, व्हेरी गुड. ते तुम्हाला 2 मार्क मिळाले त्याचे. नंतर प्रश्न आहे हा. प्रार्थना समाजाच्या मेंबरशिपसाठी तुम्हाला असं काही करायला लागतं का? पर्सन हॅड टू ईट ब्रेड प्रिपेअर्ड बाय ख्रिश्चन्स ऑर ड्रिंक वॉटर ॲट द हँड्स ऑफ मुस्लिम्स. तर असं पूर्ण वाक्याचं वाक्य मुलांना आणि मुलींना त्यांच्या परमहंस मंडळी या समाजाच्या खाली सापडलं आहे. तर हा प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस दिसत आहेत. कॅन्सल होतील किंवा मग नाही होणार, पण जास्त करून याचे रिप्रेझेंटेशन गेलं असतं तर याच्यावर चर्चा होऊन ते कॅन्सल होण्याचं असू शकतं. त्यानंतर डायरेक्ट 49वा प्रश्न आहे याच्यातला. कुठे गेला? तर प्रश्न जेंडर इनइक्वालिटीचा, तो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, कंपोजिट हेल्थ एज्युकेशन एम्पॉवरमेंट लेबर मार्केट, आणि खालच्या याच्यात दिलेलं आहे की चारही घटकांना आपण जर बघितलं तर इनइक्वालिटी हे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससाठी हानिकारक ठरते. तर याचं पहिलं स्टेटमेंट बऱ्याचशा क्लासेसच्या आन्सर कीमध्ये आपल्याला चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर खरं तर क्लासेसने दोघं चुकीचे आहेत असं दिलं आहे, पण आयोगाने मात्र दिलंय की दोघं बरोबर आहेत. तर त्याच्यावरती काय मुद्दा आहे हा, की हे बघा, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स ह्याचं जर आपण गुगलवर गेलो, यांच्या वेबसाईटवर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सच्या, तर सगळ्यात आधी त्यांनी सांगितलंय 3 बेसिक डायमेन्शन्स. थांबा, हां, 3 बेसिक डायमेन्शन सांगितलंय. तर हेल्थ 3च आहेत. हेल्थ आहे, एज्युकेशन आहे आणि कमांड ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस आहे. आता याच्यापैकी प्रश्नामध्ये बघा काय दिलंय. हेल्थ दिलंय, एज्युकेशन दिलंय, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट अशी तर स्टेटमेंट नाही आहे. कमांड ओव्हर रिसोर्सेस आहे, बरोबर. तर मग हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो इथे. याच्यावरती रिप्रेझेंटेशन जाऊन एखाद वेळेस हा प्रश्न पण कॅन्सल होऊ शकतो किंवा याचं उत्तर बदलू शकतं. त्या अनुषंगाने तुमचे उत्तर तुम्ही आता बघा पुढे. ठीक आहे. यानंतरचा आपण प्रश्न बघूया. तो आहे एकतर आपला नॅशनल कमिशन फॉर वुमेनचा प्रश्न जो आहे, तर त्याच्यामध्ये आयोगाने उत्तर 1990 दिलंय, पण सरळ आपल्याला माहिती आहे ते 1992 आहे. हे बघा, आपण इथे या वेबसाईटवर गेलो किंवा सरळ गुगलला टाकलं, इट इज नोन की 1992 मध्ये एस्टॅब्लिश झाले. तर हे पण उत्तर बदलेल, त्याचा काही विषय नाहीये. हा डेफिनेटली प्रश्न बदलेल, पण याच्यामुळे सगळ्यांचेच मार्क वाढणार आहेत, म्हणून कट ऑफ वरती याचा काही जास्त फरक पडणार नाही. आणि सगळ्यांनीच उत्तर 92च मार्क केलेलं असणार आहे जे आपण अभ्यास करतो ते. त्यानंतर जर विषय घेतला तर या प्रश्नाचा येतो. काही क्लासेसने असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर याच्यामध्ये प्रॉब्लेम सांगितलाय की तुम्ही असेंडिंग विचारताय आणि डिसेंडिंगचं उत्तर देतात. तर अरे, असेंडिंग म्हणजे काय की सगळ्यात पहिले टॉपला जे आहेत तिथपासून खाली ती असेंडिंग ऑर्डर आहे खरं सांगायचं तर. हे बघा, असेंडिंग ऑर्डर ऑफ वर्ल्ड पीस, ग्लोबल पीस इंडेक्स असं म्हटलं म्हणजे काय, आयसलँड, आयर्लंड,
न्यूझीलंड, ऑस्ट्रिया असा तो सिक्वेन्स आहे. तर या याच्यात आयोगाच्या उत्तरपत्रिकेत काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर हेच आहे, हे काय बदलणार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका की हे बदलेल वगैरे, आणि बाकीचं बरोबर आहेत सगळे, त्याचा इश्यू येणार नाही. एवढेच हे 3 प्रश्न होते ज्याच्यावर चर्चा चालू आहे. आणि कट ऑफचं जर पाहिलं तर आता मागच्या वेळेसच्या कट ऑफच्या हिशोबाने जे आपले ओपन मेल होते त्यांचा कट ऑफ होता 117. त्याच्या 7 मार्क खाली मुलींचा लागला 110. त्याच्या आणि त्या हिशोबाने मग SCचा कट ऑफ लागला 2-3 मार्क प्रत्येकाच्या खाली, म्हणजे मेलचा लागला 115, फिमेलचा लागला 107 आणि STचा अजून 104 काहीतरी लागला होता मेलचा आणि 93 होता, 93 हा फिमेलचा. तर यावेळेसचा कट ऑफ साधारण जर तुम्हाला मेल तुम्ही ओपन असतील 110च्या वरती तुमचे मार्क असतील तर तुम्ही अभ्यास करायला सुरू करायला हरकत नाही आणि त्या अनुषंगाने बाकीचा कट ऑफ खाली जाईल. तर ज्यांचे 110 ते 100 मध्ये मार्क येत आहेत त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही, तोवर बाकीचे आन्सर की दुसरी आन्सर की येईल आणि फायनल रिझल्ट पण येऊन जाईल. पण आत्ता अभ्यास करणं गरजेचं आहे. आत्ता काय पुढच्या वर्षी काय, कामात तर येणारच आहे. आणि जर पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट द्यायचा नसेल तर मग करायचं काय हे तुम्ही विचार करा, त्याच्यासाठी काही दिवस घ्या. तर 110 म्हणजे 100 ते 110 मध्ये मार्क असलेल्यांनी काम करायला सुरू करायला हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. बाकी मग आता रिझल्ट आल्यानंतर दुसरी आन्सर की आल्यानंतर आपण परत एकदा भेटूया TCX वरती. धन्यवाद.